नमस्कार मित्रांनो. आता टायमिंग भरपूर झाले कारण आम्ही गेलतो लग्नाला गेलतो बघा. आम्ही वावरून ती कसं मस्तपैकी गेलतो, पण आता येताना हालत कशी झाली होई ना. काय करायचं, आमच्या गावाला रोडच असलं इथं फपुट्याचं सगळं फपुट घेऊन आलो म्हणले आणि झालं या सगळं फपुटाच आहे. काय घ्यायचंय ती घ्या, फपुटा. फपुटा मला तर चालू वाटत नाही एवढा. ताईची तर कंडिशन कसं झाली बघितलं का. लागले त्या चमकल्यावर करायला चालायला सुद्धा नको म्हणायला लागले त्या. कसं तर ताईला पाठवलं कारण लग्नाला ह्यांनी पण आलतं. मग त्यांच्याजवळ म्हणजे पोरं पण आलती आणि त्यांनी पण आलतं. मग त्यांच्याचबरोबर ताईला पण पाठवली कारण चालत जाणं एवढं काय शक्य नाही. ऊन पण पडलंय जास्त आणि तुम्हाला माहीतच आहे आम्हाला टेन्शन होतं बरं का. पण आता लय जवळची घरचीच लग्न आहे, तीन गावातच शेजारी वस्तीवर असल्यामुळं जावं लागतं. कारण मन त्यांच्या आपल्या टेन्शनमुळे त्यांचं तर कशाला हां अक्षद आहे हां. आणि एकतर लेकीचं लग्न अक्षदा हां त्यामुळे जावं लागतं. अक्षदा कुठं तर टाकावं लागतो. आम्हाला भरपूर टेन्शन आहे मित्रांनो. घरी नोटीस सकाळ सकाळ येऊन देऊन गेले. ती ब्रश करत होतो त्या टायमाला नोटीस आली ती या एकदम अचानक. ते आल्यावर असं टेन्शन आलं की नेमकं असं काय. तर ती सांगताना पण ती बाबा माणूस काय म्हणला नोटीस आहे ती. तर एवढा खेळ केलाय बघा त्या रणजित ताट्यानं. म्हणजे किती किती वाईट प्रवृत्तीचा माणूस आहे ती हां. तरी सांगितलंय धंडाळीत आमची जमीन होती, त्या जमिनीत अजून जी आमची स्वतःची हक्काची मालकीची असून ती काय करतोया त्याच्यात जर ती पिकवून खातोया आणि त्याच्यावर अजून त्याचा डोळा असेल तर आणि डोळाच आहे म्हणून तर एवढी नाटकं करायला लागलाय ते. काय जे गहू पिकवलं ना त्याने किती आमच्या मनाला येत नव्हते ते त्यावेळेस बघितला गहू आता कसला चांगला आला या त्या रानाला. काय गरज होती त्याची ही करायची. मग अजून म्हणतोय सामायिक आहे, कशाणार सामायिक हां. ही तुझा हे असलं वागणं अजून बंद कर. आताशी तर कुठं तर सुरुवात झाली बरं का. त्याला फुकट पाहिजे. फुकट पाहिजे म्हणजे फुकट तू तर देशील का रे कुणाला हां. फुकट देशील का हे असलं दिलेली आहे ती रक्कम. आम्ही बघू काय तर करतो बघू बरं आपल्याला ती देतोय का बरं. दे लगेच नोटीस पाठवाय तुझी म्हणजे किती मजल पुढची गेली हां. अरे ग बसलो होतो म्हणून काय एवढा फैला घेशील आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं. माणसानं पाय हातरून बघूनच पाय पसरावं एवढं हां. का र मला पण एवढं टेन्शन येतं कारण माणूस का म्हणून असं वागतं काहीच कळत नाही. एवढा आम्ही कुठं तर सहनशीलता बाळगली होती, कुठं तर शांत राहून काय तर म्हणलं होतं. तर ही जास्तच वाढत चालली पण कमी नाही. वाढलं आता लयच वाढलं या. वाढायचं राहिलंच नाही, वाढूनच गेलं या. ज्यावेळेस नोटीस मी वाचली तुम्हाला तर माहीत आहे सकाळी ताईच्या व्हिडिओमध्ये ज्या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सगळं सांगितलंय कसं काय हां. रणजित ताठे नाव सुद्धा गाव सुद्धा सगळं सांगितलंय. म्हणजे आता इथनं पुढं काय प्रक्रिया करायची आम्हाला कळतंय ना. आम्ही पण ग बसणार यातलं नाही. त्याला वाटलं आपण कोण कुठला कचरा हे काय करायची ती माकडं होय ग बस. जे बोलतोय ज्यानं तुला करायला लावलं तो त्याचं ऐकून केलं ही वजन तुलाच भारी पडणार आहे, आम्हाला नाही. आमच्यासाठी तू खड्डा खांदला असशील मस्त पण त्या तूच पडणार आहे. वेळ येणार आहे ती पण काय. अजून डॉक्टर आहे हां गुराचा डॉक्टर आहे हाय काय. आणि बघा काय घ्यावं होतं ती अजून की बाबा अज्ञान आहे ती अडगे असं पण नाही. सुशिक्षित असून नाही असली चाळ करते ती. हाय आजकाल माणसं निघाली माणसं विश्वास गैरविश्वास व्हायला लागली वा. विश्वास दाखवला आपण कुठं तर आपल्याला पण वाटलं असू द्या कुठं तर पण नाही. त्या विश्वासाला पाकताडाच लावून दिला की. आता अजून कसला तड्यापेक्षा जास्त केलं की त्यानं. नाही असू द्या असतंय डोक्यात आमचं पण कुठं तर. आणि कसं माहिती आहे का आमच्या दोघी बरोबर आमचं जी नवरा येतं त्यांना जास्त काळजी आहे त्यांची ती हँडल करते ती म्हणून कुठं तर आम्ही ग बसलो. आम्हाला पण वाईट वाटतं आम्ही पण चिरडीला तो आम्ही पण रागात म्हणजे मग आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते ती. मस्त तुमचं रागात येणं साहजिक आहे पण कुठलीही गोष्ट झाली तर रागात कधी निर्णय घ्यायचा नसते कारण कुठं तर मार्ग चुकीचा निघतो. म्हणून आम्हाला कुठं तर सावध करते ते म्हणून आम्ही कुठं तर शांत आहे. नाहीतर बायका जायते आणि कुठं ग बसते त्या असं पण नाही. ज्यावेळेस उत्तर द्यायची वेळ येईल त्यावेळेस आम्ही सुद्धा मागं पुढं बघणार नाही. कारण ही काय कोणाचं गैर नाही किंवा कोणाचं हरामाचं नाही, आमचं स्वतःचं कष्टाचं होत आहे हां. आम्ही आमचं मालकीच आहे ती. बोला पुढचं पण नाही. हां होय बाबा आम्ही कोण लुबाडले काय नाही. नाव आहे ते कागद आहे नावावर जमिनी आहे त्या नावावर असून जर एवढा ताल करत असशील तर तुझी
म्हणजे जरा असं वाटतं की तुला भर आहे कोणाची तर वा. हा, इथल्या कोणाची तर आमची भर असणार आहे, त्यामुळे तर तू असा करते असं आता आम्हाला म्हणावं लागेल. असू दे, अजून दिवस, आजचा दिवस तुझा आहे, उद्याचा पण दिवस तुझा आहे, तिथून पुढं सुरुवात आमची आहे आणि भोगायचं तुझं आहे. अहो 8 दिवसात तू आम्हाला त्रास दिलाय का नाही, सगळं मोबदला निघणार आहे. अहो 1 2 नोटीस सगळे चौघाच्या नावावर तुम्ही नोटीस पाठवते, म्हणजे नाव सकट वकील काय, म्हणजे किती महाग किती चालू आहे तर, म्हणजे आम्हाला एकच कशाचे कारण हा आहे की निम्म्या रकमेत जमीन मिळावं. हा निम्या रकमत आता राहिलं का ती काळ म्हणाव, आणि आम्हाला द्यायचीच नाही, आम्हालाच खायचं असली पिकवून तर, म्हणजे तुला कब्जा पाहिजे काय, असं सरळ झालं ना. वकील ती म्हणजे आमच्या मागं ही खेळ चालू आहे, त्या बोलायचं काय करायचं एक काय होईत आहे, म्हणजे कसं चालू आहे बघा की. त्याला करायचं होतं ते त्यानं केलंय, जाऊ दे, आपण आपण केलंय ना, आपण केलंय ना, त्यानं शांत राहून आपलं नरड्यावर सुरू ठेवली, आपण पण शांत राहूनच करायचं ना काम. आपण पण रागाच्या झिटीत, आणि ती कसं केलं, गोड बोलायचा, फोन करायचा, पण त्याच्या मागचं प्लॅनिंग आपल्याला माहित नव्हतं ना, हा की त्याला ती ऊस घालवायचा होता, त्याला ती गहू बाहेर पाडायचा होता, त्यामुळे ते मका आपल्याला पण फिरून गोड घेतली, बोलत होता. हा त्याचं काम करून घ्यायचं होतं आपल्याकडून मला सरळ नुसतं सरळ. पाणी देत राहतो भाद्रा. चल, आज मी तुला सांगते, गव्हाला Challenge. पाणी दे. ज्यावेळेस लुंग्यात गहू येणार आहे त्यावेळेस ती गहू कुणाच्या पत्रात पडणार आहे तेवढं तू बघ. नाही ते आमचं तर ठरलेलंच आहे होय ताई. हा. तू केलंय ना, तुला पण खाऊ देणार नाही, वेळ आली तर, आणि आम्ही पण खाणार नाही, एवढं लक्षात ठेव. मग काय होईल काय नाही ते आमच्या मलाच माहित आहे होय ताई. जाऊ द्या, कसं झालं लग्न ते आपली काय बघणारी आहे ती, त्याला वाटत असेल, पण आपली खंबीर आहे ती, आपल्या साथ आपली त्यांना आहे, त्यांची आपल्याला. लग्न कशी झाली जाऊ द्या, नंबर लग्न झाली, चांगली टेन्शन झाली, मुक्त लेकी आता आली बाळाची बघा. हा लग्न होती, आणि ज्यावेळेस साक्षीदा पडला त्यावेळेस आईच्या डोळ्यातनं पाण्याचं आश्रत दहारा अशा थांबना त्या, जसं जसं अक्षदा पडेल तसं तसं आईच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. तेव्हाच खरं वाईट वाटलं. आपण पण कुणाच तर लिखी, आपण नांदा येताना आपल्या आईला, आपल्या बापाला काय वेदना झाली असतील, काय त्यांचं मन म्हणलं असेल. त्या मंगलाष्टकीतच होतं किंवा किती? भाव सोडून यायचा अंदिराशी संबंध, म्हणजे कसं आहे बघा की, आई बाप सोडलं तर सासू सासरं आलं, ही असं आहे बघा. लय लिकीचं अवघड आहे. लय अवघड आहे नांदा यायचं म्हणलं तरी. आणि अक्षरशः वर का त्या अक्षरदा चालू होता ताईकडनं, ताई एवढी लहान असून अहो विचार कल्पना पुढचंच म्हणजे प्लॅनिंग एक एक डोक्यात यायला लागलं. ताई पण अशीच लग्न झाल्यावर जाणार आहे ती. खरंच बरं का, वळा तुम्हाला लई त्रास व्हायला लागलाय, मनक्या त्रास असल्यामुळं उठ बस सारखी चालूच होती. येताना देवाला फुलं पण घेऊन आले बघा, जिथं भारी दिसली तिथं फुलं पण आणली ती बघा. ताई दिसली का तुम्हाला, तर ताई अगोदरच आली आहे आणि आम्ही आता आलो या.